लोकनजर बघा फक्त लोकनजर न्यूज। अकोला महानगरपालिकेतील सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे। स्वीकृत नगरसेवक निवडीवरून शिवसेना ठाकरे गटात मोठी नाराजी समोर आली आहे। स्वीकृत नगरसेवक पदासाठी आपल्याला उमेदवारी न दिल्याने उपशहर प्रमुख प्रकाश वानखडे आणि त्याच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। वानखडे यांना शिवसेना उपनेते तथा बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी उमेदवारीचे आश्वासन दिल्याचे सांगितले जात आहे। त्यानुसार त्यांनी कागदपत्रांची तयारीही केली होती। मात्र शेवटच्या क्षणी शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेसमधून 2 महिन्यांपूर्वी पक्षात आलेल्या विजय लंगोटे यांना उमेदवारी देण्यात आली असा आरोप प्रकाश वानखडे यांनी केला। त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षात असंतोष निर्माण झाला असून उपशहर प्रमुख प्रकाश वानखडे, उपशहर प्रमुख अविनाश कोकरे, उत्तर झोन विभाग प्रमुख सतीश नागदिवे यांच्यासह सुमारे 25 पदाधिकारी व कार्यकर्ते मातोश्रीवर जाऊन पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची मोठ्या प्रमाणात अडचण झाल्याचे दिसून आले। उपनेते नितीन बाप्पू देशमुख यांनी मला तयारी करायची सांगितली होती की तुम्ही सुखरूप नगर चौकाची तयारी करा, डॉक्युमेंटची तयारी करा आणि मी 2 दिवसात सर्व पूर्ण तयारी केली डॉक्युमेंटाची। आणि आज मी महानगरपालिकात अर्ज द्यायला गेलो तर तिथं मला डावलण्यात आलं। मी माझ्या अगोदरच दुसऱ्यालाच गट नेत्याचं ते पत्र देण्यात आलं। मला तिथं हे माहिती पडलं। आता आमची भूमिका ही आहे की आम्ही सर्व जे आमचे उत्तर विभाग मंडळ आहे पूर्णचा पूर्ण सर्व सामायिक पदाधिकारी जे आहेत आम्ही सर्वचे सर्व राजीनामे इथं न देता आम्ही मातोश्रीला भेट देण्याचा प्रयत्न करून तिथं राजीनामे देण्यात देऊ। आम्ही कमीत कमी 20 ते 25 लोक आहोत। त्यात आमचे 24 ते 25 शाखा प्रमुख आहेत। त्यात प्रभाग क्रमांक 1, प्रभाग क्रमांक 2 इथले 16 जण आहेत आणि 8 जण आमचे प्रभाग क्रमांक 6 मधले आहेत। तथा शिवसेनेचे उपशहर प्रमुख, युवा सेनेचे उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, प्रभाग प्रमुख तथा 6 नंबरचे प्रभाग प्रमुख, विभाग प्रमुख तथा 1 नंबरचे प्रभाग प्रमुख, विभाग प्रमुख हे पकडून आम्ही टोटल 25 ते 26 लोक असे आम्ही राजीनामा देणार आहोत।